एक महत्त्वाची बातमी समोर येते। एकीकडे काँग्रेसच्या नेत्यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलंय, तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाच्या ट्विटर हँडलवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींची हेटाळणी करणारी पोस्ट करण्यात आलेली आहे। काँग्रेसने एक फोटो पोस्ट केलाय, ज्याला जिम्मेदारी के समय गायब असं कॅप्शन देण्यात आलेलं आहे। या फोटोला कोणाचाही चेहरा नाही, यामध्ये हात आणि पाय दिसत नाहीयेत, मात्र पेहराव पंतप्रधानांचाच असल्याचं दिसतंय। जबाबदारीच्या वेळेला गायब असं कॅप्शन देत हा फोटो पोस्ट करत काँग्रेसने पातळी सोडून टीका केली आहे। त्यामुळे पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसकडून खालच्या पातळीचं राजकारण सुरू होत असल्याचा आरोप केला जातोय। आपल्यासोबत सध्या प्रवीण दरेकर आहेत, त्यांच्याशी बोलूया। प्रवीणजी, आपण बघतोय काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून फोटो पोस्ट केलाय, तुमची काय प्रतिक्रिया आहे? मला वाटतं काँग्रेसचा मूर्खपणा या ठिकाणी दिसतोय आणि मोदी शांत आहेत, गायब आहेत, हे वादळापूर्वीची शांतता आहे आणि ते इतर नेत्यांसारखं वचवच बोलत नाहीत। त्यांनी एकदा संकेत दिलेले आहेत आपल्या भाषणामध्ये की तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रकारचा बदला त्या ठिकाणी घेतला जाईल, शिक्षा दिली जाईल आणि त्याच्यामुळं बोलघेवडापणा करण्यापेक्षा प्रत्यक्षात कृती करणारं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं या ठिकाणी आहे। आता काँग्रेस ह्याच्यात पण राजकारण करत असेल तर यापेक्षा दुर्दैव त्या ठिकाणी असू शकत नाही। त्याच्यामुळे मला वाटतं ज्या वेळेला देश संकटाचा आहे किंवा देश म्हणून लढायचा आहे, त्यावेळेला पक्षीय ही जी लेबल आहेत ती मला वाटतं काही काळापुरती बाजूला काढली पाहिजेत आणि देश म्हणून सगळ्यांनी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली लढलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीला सामोरं गेलं पाहिजे। प्रवीणजी, खरं तर एकीकडे आपण बघतोय काँग्रेसच्या नेत्यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी पंतप्रधान मोदींनाच पत्र लिहिलंय आणि त्यानंतर हा फोटो समोर येतोय। नाही, मला वाटतं या संदर्भात योग्य तो निर्णय माननीय मोदी साहेब घेतील। ते कधी काय करावं याविषयी अत्यंत समज असणारं असं नेतृत्व मोदी साहेबांचं त्या ठिकाणी आहे। त्याच्यामुळे या परिस्थितीमध्ये पहिलं काय करावं, नंतर काय करावं, देशवासियांना नेमकं काय हवंय याचं भान आणि जाणीव त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं काँग्रेसने सरकार सोबत राहावं आणि या सर्व लढ्यामध्ये त्या ठिकाणी देश म्हणून उभा राहण्याची आवश्यकता आहे। निश्चित। धन्यवाद प्रवीणजी, तुम्ही सविस्तर बोललात। दिखाने के लिए दांत और हैं, खाने के लिए दांत और हैं। कहते हैं हम समर्थन कर रहे हैं सरकार का, और इस तरह के ट्वीट पोस्ट किए जा रहे हैं। पाकिस्तान में वाहवाही लूटी जा रही है। आप देखिए, ये पाकिस्तान के पूर्व मंत्री कांग्रेस का ट्वीट टैग करके क्या लिखते हैं। जो वो लिखते हैं वो सबको शर्मसार करता है, क्योंकि जिस कांग्रेस पार्टी को विपक्ष की भूमिका निभा के भारत के साथ खड़ा होना था, आज वो कांग्रेस पार्टी पाकिस्तान में वाहवाही लूट रही है। वहां के मंत्री, पूर्व मंत्री कांग्रेस में अपना हमदर्द और मित्र और समर्थन ढूंढ रहे हैं, और दूसरी तरफ आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी और भारत की 140 करोड़ जनता एक साथ खड़ी है। आज ये सवाल पूछा जाएगा और पूरे दमखम से पूछा जाएगा, क्या ये एक ढोंग है कि कांग्रेस पार्टी, खड़गे जी, राहुल गांधी, ये लोग कहते हैं कि हम सरकार के साथ खड़े हैं और पीछे से पीठ में छुरा भोंकने का काम करते हैं? क्यों नहीं राहुल गांधी, ये जो ट्वीट पोस्ट किया गया है कांग्रेस हैंडल से, इस पे एक शब्द भी बोलते हैं? क्यों ऐसा है कि भारत में हर नागरिक नरेंद्र मोदी जी के साथ खड़ा है और कांग्रेस पाकिस्तान के साथ खड़ी है? क्यों ऐसा है कि पाकिस्तान के नेता कांग्रेस पार्टी के नेताओं के वक्तव्यों के साथ अपने वक्तव्य दे रहे हैं? उनको ऐसा लग रहा है कि उनका अगर कोई मित्र है भारत में तो वो कांग्रेस पार्टी है। और बड़े दुख की बात है, जैसा कल भी हमने उठाया था, रॉबर्ट वाड्रा ने कहा ये आतंकी हमला इसलिए हुआ क्योंकि